जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ। तर आज चाललोय आपण कर्जतला कोतई गडाला भेट देण्यासाठी आणि ट्रॅक पण होईल आपला। इथून जाणार आहे आपण कर्जतला आणि आपल्या सोबत प्रगमम टीम आहे। तर परत स्वागत वगैरे येणार आहेत आणि त्यांची टीम पण आहे। तर बघूया किती वेळ लागतोय ते। जय शिवराय मित्रांनो, शुभ सकाळ। वरती चढायला म्हणजे असं खूप हे आवडतं। वरती चढता नाही ना, अवघड आहे ना। मी कोकणी हर्षद आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतोय। तर आज चालू आहे कोतई गडाला। तर इथून कर्जतवरून मग रिक्षा। आता किती वेळ लागतो बघूया। आता निघालोय, वाजलेत 5। मग चालतच निघालोय, 5:30 वाजेपर्यंत स्टेशनला पोचेन। मग तिथून कल्याणवरून कर्जत। तर बघूया किती वेळ लागतो आणि किती जण येत आहेत। आणि एक कल्याणला भेटणार आहे परतची टीम आणि स्वागत आणि बदलापूरला भेटणार आहे। तर चला। तर मित्रांनो, हे बघा कल्याण टू कर्जत काढले आहे। तर हे बघा 30 रुपये तिकीट आहे कर्जतला जायला। 30 रुपये तिकीट आहे। तर आता आहे 6:11ची लोकल आहे, आपण जाणार आहे। तर चला। शिवराय, जय शिवराय। तर आपण आता आहोत कोतई गडावर। तर मित्रांनो, आता आपण कर्जत स्टेशनला पोचलोय। तर हे बघा आता CST कडे गेली ट्रेन। तर 16 जण आहेत आम्ही। आणि इकडे बघा खायला घेत आहेत, खायला आणि घेत आहेत इकडे। कर्जतहून कोटिंबे किंवा आंबिवली गावी बसने जाता येते। येथून साधारणतः 4-5 तासात गडावर पोहोचता येते। तर मित्रांनो, आता बसमध्ये आपण बसलोय, 16 जण आहेत आपण। बघा परत थोडासा गावालाच चाललंय, असं बॅग ठेवतोय। बघा सगळी मंडळी येते आपली। बाबूने बसले, सगळे आले होते आपले, भरले। बघा मी आणि स्वागत। तर बघूया आता किती
वेळ लागते आणि नाश्ता करायला पण थांबणार आहे बोलतो. बस कधी निघणार आहे म्हणजे ऐन टायमाला लागली बस, म्हणजे आपण पोचलो आणि बस लागली. लगेच त्याचा बोर्डच चेंज केलं तेव्हा समजला. चला तर बघूया उतरल्यावर आपण पायथ्याशी गाड्याच्या. मित्रांनो बस निघाले आता आहे. तिकीट काढतो 16 जाणार आहे. मुली आहेत. हे बघा प्रगमन टीम बरोबर आपण चाललोय आणि हे स्वागतचं ओळखपत्र आहे. नवी मुंबई महाराष्ट्र एक प्रवास इतिहास जपण्यासाठी. तर आता आलो आपण कोथळीगडावर आणि आता टीम मेंबर आहेत. आता 4-5 जण पुढे गेलेत आणि अजून येतात 4-5 जण. बघा येतात आता हळूहळू सगळे नवीन मुलं पण येतात. त्यामुळे आले हार्दिक. तो बघा बोट दाखवत हार्दिकला घेऊन येतोय तो. घरातून बाहेर न पडणारा मुलगा. काय नाही रे खाली उतरताना फास्ट आणि हळू. त्याला चांगले बघा पूर्ण बस खाली पाहिजे का हर्षद? पाय दुखतील रे पूर्ण बस. ही बाई थकली आहे काठी घेऊन. यो पण थकलाय. घेऊन चालेल आरामशीर. चला. अरे हार्दिक बसू नको. चल हाव द जोश. तर मित्रांनो कोथळीगड हा आंबिवली गावापासून 2-3 किलोमीटर तरी असेल वरती आणि पूर्ण चढावच आहे तर डोंगरापर्यंत. आता कुठून वाट आहे बघूया आता. आणि वरती पण असा स्ट्रेट असा टोक आहे एकदम. आता ते चढायचं आपल्याला वरती जाऊन बघूया. किल्ल्याच्या माथ्यावर मजबूतीसाठी नरसाळ्याच्या आकारात बांधकाम केले आहे. या नरसाळ्यालाच कोथळीगड म्हणतात. किल्ल्याचा दरवाजा अजून उभा आहे. आत पाण्याची 2 टाके आहेत. उंची 472 मीटरमध्ये आणि फुटामध्ये मोजायला गेलात तर 1550 फूट एवढी आहे. जवळचे गाव पेडगाव आहे. पेडगावच्या निकटतेमुळे याला पेठाचा किल्ला असे म्हणतात. हा किल्ला कोथळा या नावानेही ओळखतात. कर्जतून खेड कडूसकडे जाणाऱ्या कोलिंबा व सावळ घाटावर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग केला जायचा. माथेरानचे पठार चंदेरी, प्रबळगड, नागफणी, सिंदगड, माणिकगड, विशाळगड असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो.
बघा मित्रांनो, तिकडे जायचं आपल्याला. तो असं पिंडीसारखा डोंगर आहे. तुला वरती चढायला मस्त. काय मस्त. अरे वरती चढायला म्हणजे असं खूप हे काय बोलतात ते, वरती चढताना आहे ना अवघड आहे. अवघड आहे का? हो. तू कसं चढला, तुझा एक्सपिरियन्स काय आहे? नाही, मी आधी पण एकदा चढलोय राजगड. हा दुसरा गड आहे. राजगड कठीण आहे का हा कठीण आहे? राजगड. राजगड कठीण आहे. तर मित्रांनो हा बघा, राजगड कठीण आहे असं बोलतोय. आपण तर काय कधी राजगडावर गेलो नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय माहीत नाही. आता बाकीचे येत आहेत, अजून आहेत खाली, सर्व मिळून येत आहेत. आपण पुढे आलो जरा. आणि तो बघा तिकडे कोथीगड, शंकराच्या पिंडीसारखं आकार आहे बघा. आणि आजूबाजूला पवनचक्की. आपण वरती जाऊन बघणारच आहे, पण आता आहे बघा खालून बघायचं आहे. आणि बघा पूर्ण इथं रान आहे, पूर्ण रान बघा. हार्दिक येतोय बघा, बसलाय. हे हार्दिक आहे बघ, पप्पा बघतील आता, थकू नको. ये चल परत, चाल. तू तर धावत यायला पाहिजे येड्या, बारीक आहेस तर. बघा हळूहळू येते बघा. स्वागत कुठं राहिला? आणि बाकीची मंडळी कुठे आहेत? हा ते बघा तिकडे थांबले, येत आहेत. हा बघा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स कसा वाटला रे तुला? खतरनाक वाटला बोलतो. पहिल्याच गडात थकलास? अरे अजून भरपूर गड हे करायचे आहेत आपल्याला. पुढच्या वेळेस पण नाही तर बोलशी आता एकदा दादा म्हणून. हे चिल्लरवाटी कुठे चालली? हा हा काय वरतून आला? ते बघा मित्रांनो, छोटे छोटे पोरं वरती जाऊन. आता ती आजी पण येते, त्या आजी बरोबर होती वाटतं. आजी किती अजून वरती गडावर जायला 1 तास लागेल आता तुम्हाला इथं. 1 तास का? चालेल. हा तर आजी बोलली 1 तास अजून लागेल गडावर जायला. बघूया आता. ते बघा पवनचक्की बघा कशा मस्त, आणि बाजूला गड. चल हाऊ द जोश. चला तर जाऊया. चल हार्दिक, हाऊ द जोश काठी घेऊन चल. पण चल. आपल्यापेक्षा फास्ट चाललंय. सो तर चल रे, चल या. थकला तो पण. चल काय दिसत नाही, सगळं डोकं दिसायला.
फर्स्ट स्टेजला आलो आहे आपण. आणि हे बघा मागे कसा डोंगर आहे पूर्ण आणि खाली गाव. आणि आता फर्स्ट स्टेजला आलो आहे. खाली मंदिर पण आहे. अशा प्रकारे आता इकडे पायऱ्या चालू होतात. हे बघा गडाच्या. हे बघा महादरवाजा हा पूर्ण म्हणजे पहिला प्रवेशद्वार आहे. आणि पूर्ण दगडाच्या पायऱ्या आहेत. हे बघा पूर्ण दगडच आहे पण ते पावसामुळे जरा हे झालं. हे बघा महादरवाजा. काय रे हा बघा महादरवाजा. इकडून येत आहेत आता. आणि असं हे बघा खाली गाव आहे. आणि हे बघा जोश येतो त्यांना ना व्हिडिओ चालू केल्यावर. मोरया. कुठे आहे रे तिकडे? इकडे यायचं असेल तर याला सांग. चढलेत का तिकडे? काय पाण्याचं टाक आहे का पाणी? आहे ना. ये चल. इथं मेन्शन केलंय का? पाण्याचं टाक. इथं असं मेन्शन केलेलं आहे. मेन्शन नाही ते गेले. आता मित्रांनो मंदिरात आलो आपण. शूज वगैरे काढा, सॉक्स काढा. पेठ गावातून पाऊलवाटेने वर चढत गेल्यावर कातळगडाच्या पोटात खोदलेल्या गुहा थेट सामोरे येतात. प्रथम देवीच्या गुहेत पाण्याचे टाके लागते. नंतर आकाराने मोठे असलेले भैरवाची गुहा लागते. भैरवाच्या गुहेत छताचा आधार देणारे कोरीव काम असलेले स्तंभ आहेत. ते कोरलेलं आणि ती वरती काय ते काहीतरी आहे मूर्ती सारखं. हे बघ दादा इथे पण काय काय आहे ते? हे बघा इथून बघा काय भारी दिसतंय बाहेरचा नजारा. दुश्मनांना बघण्यासाठी शिवाजी महाराजांनी इथून पूर्ण गाव दिसतंय खालचं. मात्र इथेच आहे जागा नाही. हे बघा अशा पायऱ्या आहेत दगडातून कोरलेल्या. आरती आता जोशात आलाय. फ्युल टँक फुल झालं. बघा मित्रांनो गडावर आल्यावर एकदम भारी वाटतं. तुम्ही पण ट्राय करायलाच पाहिजे. अरे आरामशी इथे पण काय तरी इथून पण जागा पण जायला. इथं पण पाहिजे आणि तिथं पण पाहिजे. हे बघा अजून वरती पायऱ्या. इथे पण आहे आणि इथं पण. हे बघा हार्दिक आता पोचलाय वरती. काय रे
बघ जरा काठी किती रुपयाला बसली? कोकणातली काठी आहे ती मानग्याची. धनगरांची काठी असे ही आता शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या सेवेला वापरतात. नाही अर्धे पुण्या काय मुंबईचे. फोटो काढला विशाल ती म्हणते गड आले विशालचा फोटो आवडत नाही. क्रिकेट राहतो खेळत घोडवळातलं का कोण आपलं मासे माहिती समजलं भांडरवाडीतलं पॅरी निखिल नाव आहे. आंबरे साहेब सांगा. जय शिवराय मित्रांनो. जय शिवराय. नाश्ता केलाय की नाही? जय शिवराय. जय शिवराय. याला म्हणतात आवाज. तर आपण आता आहोत कोथळी गडावर, बरोबर. आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत हा दिंडी दरवाजा किंवा पालखी दरवाजाला म्हटलं जातं. ह्या दरवाजाचा एंट्रन्स जर का पाहिला, प्रवेश जर का पाहिला तर हा वळण आहे. याला गोमुखी पद्धत असं म्हणतात. याचं टेक्निक किंवा याचं सायन्स असं होतं की शत्रू हा स्ट्रेट येऊ नये. त्याने काही त्याचं सैन्य असू दे, त्याच्यासोबत काही दारू साठा काही असू देत, म्हणजे जी बारूद असू देत किंवा हे तोडण्यासाठी मोठमोठाले खांब असू देत, काही असू देत, ते त्या अँगल मधून पास न होता जास्तीत जास्त गनिम हा मागच्या मागे अडला जावा त्याकरिता हा असं वळण दिलं जायचं. आणि ही पद्धत जास्तीत जास्त जर का आपण हा प्रवेशद्वाराचा हा जो दरवाजा आहे हा जर का पाहिला, हे जे लावलेत सुळकी याला म्हणता येईल, हे कशासाठी लावले असावे, काय याचं कारण असावं? हा हत्ती तोडून. आणखीन काय असावं, याचं कारण काय असावं, काय वाटतं तुम्हाला याला बघून? नक्षीकाम वाटते की याच्या मागे काही सायन्स असावं की याच्या मागचा इतिहास काय वाटतो? दादा सांगू शकता, कोणी सांगू शकता, असं काही हे नाही. चुकलं तरी चालेल असं कोण. बघा मी आता सांगतो, मी अभ्यासक नाही, इतिहासकार नाही. तुमच्यातलाच एक आहे. रात्री विकिपीडियावरती अभ्यास केलाय, त्यातले 2-3 मुद्दे जोडलेत आणि तुमच्या समोर आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही बोलके व्हा. प्रगामन कमिटीचा आणि प्रगामन पूर्ण टीमचा हाच उद्देश आहे की जितके येतील 10, 5, 15, 20 जण जितके सुद्धा येतील त्यांनी जास्तीत जास्त बोलकं व्हावं. महाराजांचा गडाचा इतिहास त्यांनी समजून घ्यावा. तर तुम्ही बोला, जे तुटकं फुटकं काही समजा तुमच्या थॉट्स असतील, काय मनात असतील, कुठे पाहिलं असेल तसं बोला. कारण की तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा आपला संवाद होईल. नाहीतर मी ओरडतो, मी बोलतोय आणि मागून तीनची बस असं नको व्हायला. तर याचं कारण सांगितलं झालं की दादांनी जसं सांगितलं की हत्ती आदळून दरवाजा तोडू नये किंवा असं कोणतेही ऍक्शन याच्यावरती प्रहार होऊ नये जेणेकरून हा दरवाजा तुटू नये. हा कोथळी गड जर का पाहिला तर दिसायला खूप लहान दिसतो. राजगड, रायगड, प्रतापगड हे जसे आवाढव्य आणि मोठमोठाले किल्ले आहेत तसा हा नाहीये. पण जे मोठे मोठे किल्ले आहेत त्यांना संरक्षण देण्याचं काम हा किल्ला करत होता. आपण आता कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न करू. हा किल्ला फितुरीने जिंकला गेला होता. म्हणजे विश्वास हा किती महत्वाचा असतो आणि विश्वास जर का एखादा व्यक्ती तोडतो तर किती मोठी भरपाई आपल्याला करावी लागते
त्याची साक्ष हा किल्ला आपल्याला किल्ल्याच्या इतिहासातून आपल्याला कळते. औरंगजेबाला हा किल्ला जिंकायचा होता, कारण हा किल्ला अशा ठिकाणी आहे जिथून हे जे तुम्ही समोर ही जी सह्याद्री पर्वतरांग बघताय, हे जे डोंगर तुम्हाला दिसतायत ही सह्याद्री पर्वतरांग आहे. त्यानंतर इथे तुम्ही पवनचक्क्या बघितले असतील. ह्या पवनचक्क्यांच्या मागे पुणे जिल्हा लागतो. पुढे आपण जिथे आहोत तो रायगड जिल्हा आहे. म्हणजे हा पूर्ण तळ कोकण जे म्हणता येईल, हा पूर्ण तळ कोकणातला महत्वाचा एक बालेकिल्ला म्हणता येईल आपल्याला, जेणेकरून एक एंट्री होती. आणि ह्या किल्ल्यावरती म्हणजे शस्त्र दारुगोळा हा इथे ठेवला जायचा आणि इथून गरज लागेल त्याप्रमाणे तो आपले मावळे वापरले जायचे. आणि औरंगजेबाला हा किल्ला जिंकायचा होता, पण तो जिंकू शकत नव्हता, कारण की ह्या किल्ल्याचा वेढा जो आहे, या किल्ल्याचा जो घेर आहे तो मोठा आहे. जवळजवळ 1500 फूट हा उंच किल्ला आहे. आणि ह्या किल्ल्याला सहज आपण जसे चढलो तसे चढून तर जिंकणे शक्य नाहीच आहे. मग त्याने काय केलं, त्याने फितूर केली. फितूर याचा अर्थ काय, विश्वासघात केला. म्हणजे आपल्यातलाच एका व्यक्तीला त्याने असं म्हणते की विकत घेतलं आणि त्या मार्गाने त्याने हा किल्ला जिंकून घेतला. आणि हा किल्ला नंतर औरंगजेबाच्या हातात गेला. त्यानंतर तळ कोकण वगैरे त्याच्या हाती आलं. परंतु संभाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या किल्ल्याला अधिक महत्व प्राप्त झालं होतं. आणि हा किल्ला तुम्हाला जसं मी म्हटलं की प्रतापगड, रायगड जसे मोठमोठे किल्ले, तसं हा किल्ला नाहीये. पण हा किल्ला त्यांचं संरक्षण करतो. हा किल्ला इतर हे जे आपलं आजूबाजूचं क्षेत्र आहे त्या क्षेत्राचं संरक्षण करतो. हा किल्ला उंच आहे. आणि एक तुम्हाला प्रश्न आहे, मला एक लहान छोटासा प्रश्न आहे की किल्ले का महत्वाचे, किल्ल्याचं महत्व काय असू शकतं? प्रत्येक सांगू शकता कोणी, म्हणजे काय तुमचं हे असेल मत असेल तुम्ही सांगू शकता, चुकलं तरी चालेल असं काय नाही. किल्ल्याचं महत्व सांगा पूर्ण असं डिटेल असं नाही सांगितलं. डिटेल मध्ये नकोय. आता तुम्हाला काय वाटतंय, किल्ल्यावर आपण आलोय, आपण काय काय पाहिलं, त्या अनुषंगाने किल्ला का महत्वाचा होता किंवा का महत्वाचा आहे? आपला इतिहास पुढील ट्रान्स करतो, त्यामुळे आपण जपून केली पाहिजे. आणि यंग युथ मध्ये आपल्या महाराजांबद्दल आकर्षण वाढलं पाहिजे आणि आपला इतिहास सगळ्यांना समजला पाहिजे. किल्ले बघणं गरजेचं आहे आणि त्यांचं संवर्धन करणं गरजेचं. फक्त बघणं गरजेचं नाही, त्याचं संवर्धन पण करणं गरजेचं. आणखी काय वाटतं तुम्हाला, किल्ले का महत्वाचे, किल्ले संवर्धन का महत्वाचं आहे, किल्ल्याला जतन करणे का महत्वाचं आहे? मावळ्यांचे पराक्रम आहे. बरोबर. आणखी कोण सांगू शकतो? मुलींमध्ये काही कोणी प्रयत्न करा. आपको समझ रहा है हिंदी का? किला इसके लिए बनाते होंगे क्योंकि किला मतलब मोस्टली ऊपर ही बनाते हैं और उसके बाद में यहाँ पे जो भी जैसा आपने बताया कि वहाँ पे सर्कल करके किया है कि कोई भी कितना भी माइंडसेट लेके आएगा कि मैं इसको मार दूंगा आज, तो वो इतना घूम के जाने के बाद हम लोग खुद इतना प्रॉपरली चढ़े तो फिर जाके हम वहाँ पे चढ़ पाए. तो इतने दूर चढ़ने के लिए हम इतने सारे वेपन्स लेके नहीं घुस सकते. और यहाँ पे अगर वो वेपन लाके रख रहे हैं तो सेफ है, क्योंकि यहाँ पे जब तक वो आएगा इंसान तब तक उसकी एनर्जी नहीं बचेगी कि वो उसको स्पॉइल कर पाए. जी करेक्ट. यानी पूर्ण एक व्यवस्थित किल्ल्याचा अभ्यास करून सांगितले एकदा ताई. तर आपण कोणामार्फत आलेलो आहोत सगळ्यांना माहितीच आहे ना. कोणामार्फत आलेलो आहोत आपण, कोणाच्या माध्यमातून आलेलो आहोत, प्रगमाम टीमच्या आपण कोणाच्या माध्यमातून आलो आपण, म्हणजे प्रगमाम टीम टीमने आपल्याला एकत्र करून या गडावर मोहिमेसाठी आपण आहोत सध्या प्रगमन टीम. हा तेच करतो. प्रगमन टीम म्हणून आपण इथे आलेलो आहोत. तुम्हाला 1-2 मिनिटात प्रगमन टीमचा एक तुम्हाला मी पूर्ण माहिती देतो. प्रगमन या शब्दाचा अर्थ की निरंतर चालू असलेला, कधीही न संपलेला असा. प्रगमन टीम गेल्या 5 वर्षापासून गड किल्ले संवर्धन नाही म्हणता येणार, परंतु गड किल्ल्यांचा एक अभ्यास
समजून घेण्याचा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत अभ्यास पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करते. आणि आज आपण कोथळीगडावर सर्व एकत्रित आलेलो आहोत आणि आता आपण पुढच्या प्रवासाला लागूया लगेच. धन्यवाद. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. वज्रजुडालंकृत पुण्यश्लोक राजमाता, राष्ट्रमाता, वीरमाता माँसाहेब जिजाऊ साहेबांचा, माँसाहेब जिजाऊ साहेबांचा, माँसाहेब जिजाऊ साहेबांचा. महाराज गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टवधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. नमः पार्वती पतये. हर 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 महादेव. महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. महादेव. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय. या गडाचा इतिहास. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा उपयोग शस्त्रांचा साठा ठेवण्यास करत असत. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याला फार महत्त्व होते. नारोजी त्रिंबक हा गडाचा किल्लेदार होता. रसद व दारुगोळा जवळील गावातून मिळवण्याकरिता गेला होता. गडावरील त्याचा माणूस मानकोजी पांढरे त्याच्या ताब्यात त्याने गड दिला. शिवकाळात सर्व स्वराज्याचा मुन्शी असणारा काझी हैदर संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला फितूर झाला होता. त्याने मानकोजी पांढरे यांना फितूर केले आणि रात्रीच्या काळोख्यात मानकोजी पांढरे यांनी अब्दुल कादर व त्याच्या सैन्याला हे आपलेच लोक आहेत, रसद घेऊन आले आहेत असे सांगून गडात प्रवेश दिला आणि त्यांनी गडावरचे सैन्य कापून काढले. पुढील माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर फायनली आपण खाली आलोय परत. आता जेवणार वगैरे, मग सगळे आपापल्या घरी जाणार. तर मग आपला ब्लॉग आता इथंच एंड करतो आपल्या ब्लॉगला. तर चला आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला बाय बाय. चला रे ए बाय 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 बाय. लाईक सबस्क्राईब करा. चला. असं टर्न घ्यावा लागावा. आणि हे जे दिसते तुम्हाला एक खाचे, या खाच्यांमध्ये लाकडी अशी खांब असून इथे वर प्लॅटफॉर्म असायचा आणि इथून पूर्ण जे हे समोरचं तुम्हाला प्रांत दिसतं हा पूर्ण याच्यावर लक्ष ठेवलं जायचं. म्हणजे एका जागेचा किंवा आपल्याकडे असलेल्या दगडाचा, आता कोणी सांगेल हा दगड दगडच असतो, पण त्या दगडाला कोरल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला स्वतःचं संरक्षण कसं करता येतं हे या ठिकाणावरून शिकता येतं. हा मग काय. आजचा मॅन ऑफ द मॅच हार्दिक वारंग. इकडे बघ रे, कसं वाटतं आता परत येणार ना? बघू वर्षात घराच्या बाहेर पडलेला पोरगा. हा, हवा निघाली त्याची. चालेल तर चला भेटूया. हा भेटेल का माहित नाही, येणार का नाही.
काय रे येणार ना बघू बघू बोलते चला.